नमस्कार, आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। जिंतूरमधील जवाहर भारतीयम 2019 संपन्न अद्वितीय अतुल्य अद्भुत जवाहर भारतीयम। 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी नगर परिषद जिंतूरच्या वतीने जिल्हा परिषद प्रांगणात सांस्कृतिक कलागुणांनी संपन्न असणारा भारतीयमचे आयोजन केले जात होते आणि या भारतीयममध्ये जिंतूर शहरातील संपूर्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हे आनंदाने सहभागी होत असत आणि या भारतीयममध्ये सादर करण्यात येणारे विविध सांस्कृतिक नृत्य आविष्कार पेटी लेझिम यांची तयारी हे विद्यार्थी गेल्या 1 महिन्यापासून करत होते, परंतु त्यांच्या या आनंदावर नगर परिषदेच्या काही तांत्रिक कारणामुळे विरंजन पडले आणि संपूर्ण शहरातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य जणू काही हिरावून गेले होते। परंतु ही बातमी कळताच जिंतूर शहरामध्ये जवाहर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सर्व क्षेत्रात अग्रेसर कामगिरी करणाऱ्या जवाहर विद्यालयाचे सचिव श्री माननीय के.डी. वटाने सरांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जिल्हा परिषद प्रांगणात असणारा कार्यक्रम रद्द झाला म्हणून काय झाले, पण आपल्या जिंतूर शहरात जो सांस्कृतिक वारसा आहे तो मात्र बंद नाही झाला पाहिजे आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांनी जी मेहनत या कार्यक्रमासाठी केली आहे ती वाया नाही गेली पाहिजे। यासाठी हा कार्यक्रम आपल्या विद्यालयात घेऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं आणि जिंतूर शहराला लाभलेला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा हा पुढे अविरतपणे चालू ठेवण्याचं कार्य या विद्यालयाने केलं आहे। यात मात्र तिळमात्र शंका नाही आणि या भारतीयसाठी आज जवाहर विद्यालय जिंतूर के किशनराव चव्हाण इंग्लिश स्कूल, ऑर्किड इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल व विद्यापूर्ती इंग्लिश स्कूल जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने अद्वितीय अतुल्य अद्भुत जवाहर भारतीयम संपन्न झाला। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जवाहर संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री के.डी. वटाने साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री रामराव उबाळे साहेब, पंचायत समिती सभापती श्री भांबळे साहेब, गट शिक्षणाधिकारी श्री आबले साहेब, ऑर्किड इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री धरमचंदजी अच्छा, श्री श्यामराव कटारे, विद्यापूर्ती इंग्लिश स्कूलचे संचालक श्री दिलीपराव देवकर, कांतराव चिद्रवार, शाळेच्या चिद्रवार मॅडम, पत्रकार श्री नगरकर काका, शहजाद पठाण, रामदास आडे, अलीम सर, वाजिद भाई, रत्नदीप शेजावले, व्यंकटेश भुरे, नगरपंचायतचे बांधकाम सभापती श्री श्यामराव मते, विद्यालयाचे प्राचार्य श्री बैराम वटाने सर, मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर मते सर, संचालक श्री किशनराव वटाने सर, राजेश वटाने सर व इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर वरील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांनी तयारी केलेले कार्यक्रम सादर करण्यात आले। कार्यक्रमाला बहुसंख्य पालकांनी हजेरी लावली। प्रतिनिधी रामदास आडे, बंजारा लाईव्ह, जिंतूर, परभणी। आपल्या जिंतूर शहरामध्ये जवळजवळ 9-10 वर्ष व्हायले एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम भारतीयमचा सुरू करण्यात आलेला होता। आजच्या अतिशय मंगल प्रसंगी दिनी 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणानंतर या कार्यक्रमाचं आयोजन केलं जायचं, परंतु यावर्षी त्यांनी कळवलं की काही तांत्रिक कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे आणि तसं ऐकल्यानंतर सर्वच विद्यार्थी, सहभागी, स्पर्धक, शिक्षकवृंद यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली की आता काय करायचं, आपण आता सगळी तयारी केली, आपण खर्च केला, विद्यार्थीसुद्धा त्यामुळं निराश झाल्यासारखे वाटू लागले आणि त्यांचा उत्साह कायम राहावा, तो मारल्या जाऊ नये म्हणून तातडीनं कालच्या काल निर्णय घेण्यात आला की आपण आपल्या विद्यालयामध्ये जवाहर भारतीयम या नावानं तो कार्यक्रम सादर करू, कारण प्रेक्षकही दरवर्षीप्रमाणे इच्छुक होते, शाळाही तयार होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्या कार्यक्रमाचं या ठिकाणी जवाहर विद्यालयामध्ये
जवाहर भारतीयम हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं घेण्यात आला आणि आता तुम्ही सर्वांनी बघितलेलंच आहे की अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन करून भारतीयम 2019 या ठिकाणी नगरपालिकेच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त आम्ही या ठिकाणी जवाहर विद्यालयामध्ये भारतीयम हा कार्यक्रम आयोजन करण्याचं या ठिकाणी ठरवलं. कैलासवासी किशनराव चव्हाण विद्यालय, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल आणि विद्यापूर्ती इंग्लिश स्कूल तसेच जवाहर विद्यालय या सर्वांच्या संयुक्त विद्यमान या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आज राष्ट्रीय दिवस आणि त्यासाठी सुट्टी असते. मग या सुट्टीचा विनियोग कसा करावा, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा देता येईल, त्या ठिकाणी त्यांचं सादरीकरण कसं करून आणता येईल आणि ते पालकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हा एक मूळ यामागे उद्देश होता. साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन अतिशय उत्साह